प्रत्येकाला वाटते त्याने श्रीमंत व्हावे, त्याच्या खिशात पैसा खुळखुळावा, बंगला, चारचाकी, दुचाकी असावी. पण त्यासाठी जसं पैशांचं नियोजन महत्त्वाचं असतं, तसंच काही कर्मसुद्धा महत्त्वाचे असतात, असे स्वामी सांगतात. श्रीमंत होण्यासाठी पुढील उपाय नक्की करा. 1. दानधर्म करणाऱ्यांच्या धनसंपत्तीत कधीच कमी येत नाही, उलट ती वाढते. त्यामुळे अनेक व्यापारी, उद्योजक धर्मादाय संस्था सुरू करतात, त्यांना दान देतात, गरिबांमध्ये चांगल्या वस्तूंचं वाटप करतात, एखाद्याच्या शिक्षणाला हातभार लावतात. 2. गरीब आणि गरजू व्यक्तीच्या मदतीला जो तयार राहतो, त्याला धनाची, पैशांची कमी पडत नाही. अशा लोकांसाठी जेवण, कपडे, औषधी आणि शिक्षणाची सोय करणाऱ्यांवर देव प्रसन्न होतो. 3. धार्मिक कार्यांसाठी सढळ हाताने मदत करणाऱ्यांची पण उन्नती होते. जी व्यक्ती धार्मिक कार्यासाठी खारीचा का असेना वाटा उचलते, त्याच्याकडे पैसा टिकतो, असे स्वामी सांगतात. 4. दानधर्म करताना दानकर्त्याने त्याच्या आर्थिक स्थितीचा पण विचार करणे आवश्यक आहे. आपल्या कुवतीनुसार दानधर्म करावा, असे स्वामी भक्तांना सांगतात.